कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवरील युक्तिवाद संपलाय। कोकाटेंना जेल की बेल आता थोड्याच वेळात याबाबतचा फैसला हा होणार आहे। युक्तिवाद आता हा संपलेला आहे। जवळपास 1.5 तासापासून ही सुनावणी सुरू होती आणि याबाबतची सुनावणी आता मात्र ती संपलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात याबाबतचा निकाल सुद्धा समोर येईल। कोकाटे यांना जेल होणार की बेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे। जवळपास 1.5 तासापासून सुरू असलेली सुनावणी ही आता संपलेली आहे। दोन्हीकडून जोरदार युक्तिवाद केले गेलेले आहेत। आता मात्र या सुनावणीचा युक्तिवाद जो आहे तो संपलेला आहे। अधिक अपडेट जाणून घेऊयात। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। संदीप, आता न्यायालयामध्ये युक्तिवाद संपलाय, पुढची अपडेट? पुढच्या काही मिनिटांमध्ये न्यायमूर्ती लड्डा हे खरं तर निकाल देतील। त्यांच्या समोरच जवळपास 1.5 तासापासून सुनावणी सुरू होती आणि एक प्रकारचा गोंधळ देखील कोर्टात पाहायला मिळाला। तो म्हणजे सरकारी वकिलांचा याचिकेला विरोध आहे की नाही असं विचारल्यानंतर कोर्टामध्ये फक्त मला फॅक्ट कोर्टासमोर मांडायला सांगितलंय असं सरकारी वकिलांनी म्हटलं। त्यामुळे एक प्रकारचा गोंधळ पाहायला मिळाला। प्रामुख्याने पाहायला गेलं माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। संदीप, आपल्याला थोडंसं थांबवते, आपण असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत प्रतिनिधी अविनाश माने हे सुद्धा जोडले गेलेले आहेत। आता नेमकं पुढे काय होऊ शकतं यामध्ये? आता तर सुनावणी संपलेली आहे। नक्कीच पाहिलं आता युक्तिवाद जो आहे तो संपलेला आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतं। मात्र जर पाहिलं माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकरणाची आज ऐकली जाणार नाही असे देखील कोर्टाने सांगितले। मात्र जर पाहिलं आता संपूर्ण जो आहे तो युक्तिवाद संपलेला, आता हा संपूर्ण निकाल जो आहे तो वाचण्यात येणार आणि हा जो निकाल काही वेळामध्ये जो आहे तो न्यायालयाकडून जो आहे तो जाहीर करणार। एकूण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे बद्दल जर पाहिलं तर हा 1 तासाभरापासून जो आहे तो हा युक्तिवाद सुरू होता आणि आता जो संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो कुठेतरी संपलेला पाहायला मिळत आहे आणि न्यायालय लवकरच हा निर्णय तो आता जाहीर करणार आहे। नक्कीच कोर्टाकडून सध्या निकालाचं वाचन हे सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये याबाबतचा अंतिम फैसला सुद्धा होईल।